नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ अत्यंत वेगळा पण अत्यंत आवश्यक असलेला व्यक्ती आणि त्याच्या अनुषंगाने तो जे आजपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये त्याने केलेल्या आहेत, त्याने कशा पद्धतीने त्या गोष्टी करायला पाहिजे आणि त्याने आपल्याबद्दल, स्वतःबद्दल आपला दृष्टिकोन काय ठेवला पाहिजे? म्हणजेच स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपला काय आहे? आणि हा जेव्हा आपल्याला कळतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण आपलं भविष्य घडवत असतो मित्रांनो. मग काय? आजचा विषय आहे, की तुमच्या स्वतःकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे आणि तोच तुमचं भविष्य घडवतो. तर चला मित्रांनो, आपण त्याच्यावरती आज वास्तव चर्चा करूया. कारण हे जे काही आहे, ते तुमचं आणि माझं व्यक्तिगत जीवन आपण जगत असताना आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि आपण नेमकं काय करतो, या संबंधामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर चला आपण सर्वार्थानं एक-एक गोष्ट आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा इतरांच्या मतांमध्ये अडकून जातो. पहा तुम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये अशी वेगवेगळी मतं तुमच्याकडे आली. मग ती व्यक्तिगत जीवनात असतील, संसाराच्या जीवनात असतील, कुटुंबाच्या संबंधाने असतील आणि एकंदरीत तुम्ही समाजामध्ये काम करत असताना ते असतील आणि तुम्ही कार्यालयीन कामकाजामध्ये किंवा जिथं कुठे तुम्ही एखाद्या संस्थेत किंवा कुठल्याही कारखान्यामध्ये तुम्ही काम करत असाल मित्रांनो, तर तिथे तुम्हाला हा अनुभव आलेला असेल, की इतरांची मतं ही तुम्हाला विनाकारण बऱ्याच वेळा अडकून टाकतात. त्यामुळे तुम्हाला जे काही म्हणायचं असतं, बोलायचं असतं आणि जे काही तुम्हाला खऱ्या अर्थाने करायचं असतं, ते तुम्हाला करता येत नाही. म्हणून आपण आपल्याकडे काय म्हणून पाहतो, आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, हा फार महत्त्वाचा भाग आहे. तर तो कसा आणि काय, तर त्यावरती आपण आता विस्तृत चर्चा करणार आहे. लोक काय म्हणतील, समाज काय विचार करेल, मग याचाच विचार आपण करत राहतो. बघा, तुम्ही किती वेळा समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, ह्या अशा विचारांमध्ये आजपर्यंत तुम्ही स्वतःला किती खऱ्या अर्थानं वेगळं करून ठेवलेलं आहे. काय मित्रांनो, असं आहे काय? हे बघा, लोक काय म्हणतात याचा विचार जर तुम्ही करत बसला, तर तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला काय बनायचंय हे राहून जाणार आहे. तेव्हा आज आयुष्य लक्षात ठेवा, की तुमचं आयुष्य तुमच्यासाठी फार मौल्यवान आहे. म्हणून तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारा सगळ्यात मोठाचा घटक कोण असेल, तर तुमचा स्वतःबद्दलचा असलेला दृष्टिकोन. हो, तुम्ही स्वतःला घडवणारे आहात. तुम्हाला इतरत्र जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा लक्षात ठेवा, की इतर लोकं त्यांच्या पद्धतीने ते विकसित झालेली असतात. म्हणून कोणी विकसित झालं म्हणून आपण त्याचं तुलनात्मक अभ्यास करणं एक ठीक आहे. पण तुलना करणं अत्यंत गैर आहे. त्यामुळे स्वतःला कळलं पाहिजे, मी कोण आहे? आणि माझ्याबद्दलचा माझा दृष्टिकोन काय आहे? की मी खऱ्या अर्थानं काय करू शकतो? कारण सर्व गुरुकिल्ली इथंच आहे ना मित्रांनो. म्हणून तुमच्या स्वतःबद्दलचा दृष्टिकोन हा तुम्हाला अत्यंत महत्त्वानं समजला पाहिजे. तर काय, जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल, कारण नसताना तुम्ही कधी-कधी कमी समजता. तुम्हाला सगळं काही येत असतं, तरी तुमच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो. अरे मित्रांनो, नका करू हे. कारण तुम्ही करू शकता. तुमच्यात ती ताकद आहे आणि कारण नसताना तुम्ही स्वतःला कमी समजता आणि हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं. ॲक्चुअली त्यांच्याकडे ते करण्याची धमक असते. त्यांच्याकडे ते ज्ञानही असतं. हां, काही प्रमाणात कमी-जास्त असू शकतं, परंतु त्यांच्याकडे ते असतं. म्हणून स्वतःला कधी कमी लेखायचं नसतं. बऱ्याच वेळा लोक स्वतःला कमी लेखतात म्हणून ते गोष्ट करू शकत नाही. पण त्यांच्यापेक्षा अव्हरेज असलेला माणूस ती गोष्ट करतो आणि मग यांना मग आश्चर्याचा धक्का बसतो. काय? तुम्ही तसे करणार नाही ना? हो, नक्कीच. म्हणूनच आज मी तुम्हाला जगही तुम्हाला तसंच वागवेल. म्हणजे जसं तुम्ही स्वतःला कमी लेखलं ना, जगही तुम्हाला म्हणजे द वे यू स्टार्ट थिंकिंग इन विथिन युअर सबकॉन्शियस माइंड, इट रिफ्लेक्ट्स इन द सोसायटी इन एव्हरी एरिया. डोंट अंडरएस्टिमेट अननेसेसरली अँड डोंट थिंक इर्रेलेव्हंट अबाउट यू. कशासाठी आणि का? कारण तुमच्याकडे ते आहे मित्रांनो. तुम्ही कमी स्वतःला समजू नका. कारण तुम्हाला एक जर गोष्ट कमी असेल निसर्गाने दिलेली, तर दुसरी कुठेतरी तो जास्त तुम्हाला देत असतो. हो, असा अनुभव अनेक लोकांना या आयुष्यामध्ये आलेला आहे. तर जगही तुम्हाला त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं समजायला लागेल. मग काय आज ठरवणार ना, स्वतःला कमी नाही लेखणार.
लेखायचंच नाही मित्रांनो, कारण तुमच्यामध्ये ती स्वतःवरती विश्वास ठेवण्याची ताकद आहे आणि स्वतःची किमतीची जाणीव तुम्ही ठेवा. स्वतःची किमतीची जर जाणीव ठेवली, अर्थातच सेल्फ इस्टीम हा फार महत्वाचा आहे. तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही पुढे जाऊ शकता आणि पुढे तुम्ही जात राहता. कारण तुम्हाला माहिती आहे सत्य काय आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करू शकता आणि मग काय हो, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये सदैव महत्वाचा ठरतो. तर मग काय? पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही स्वतःकडे आत्मविश्वासाने पाहायला लागता, स्वतःचा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही सर्वार्थाने विकसित करता, की नाही मी हे करू शकतो. स्वतःचा स्वतःवरील असलेला विश्वासच तुमच्या यशाचा पाया आहे मित्रांनो. केव्हा बाहेरचं जग बदलण्यापेक्षा स्वतःचा विचार बदलणं अधिक प्रभावी आहे. म्हणजे मी मला स्वतःला बदलल्यानंतर मला काय करायचंय हे सहज समजतं. मी इतरांना बदलण्याचा प्रयत्न केला तर ते बदलणं हे सामाजिक दृष्टिकोनातून. पण जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यालयीन कामकाजामध्ये असेल तर मात्र तिथं सिस्टीम काम करते आणि सिस्टीम प्रमाणे प्रत्येकाला बदलणं हे गरजेचंच असतं. तेव्हा कार्यालयीन आणि सामाजिक याच्यामध्ये दोन भिन्न भिन्न भाग आहेत. त्याची गल्लत करू नका मित्रांनो. नाहीतर तुम्ही म्हणाल काय लोकांना बदलणं, लोक बदलली तरच आपला विकास होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे अर्थात कार्यालयीन कामकाज असेल किंवा एखादी संस्था असेल तिच्या विकासाच्या संबंधात. पण सामाजिकच्या बाबतीत असेल किंवा समाज आणि व्यक्ती म्हणून जर तुम्ही असाल तर तिथे मात्र थोडंसं डिफर असतं, तिथं जरा वेगळं असतं. कारण तिथे तुम्ही इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदला, मग ते लोकांचा त्रास आपल्याला होत नाही. हे सामाजिक तत्व आहे. बरोबर आहे. म्हणून निर्णय क्षमतेवरती तुमचा परिणाम होतो. तुमची निर्णय क्षमता जी आहे, जी ठरवलेली असते, जर तुमचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल ओके आहे, तो सर्वार्थानं सामर्थ्यवान आहे, तर तुम्ही स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुम्ही सक्षम समजा, कारण तुम्ही सक्षम आहातच आणि यामुळे तुमचे निर्णय उत्तम ठरतात. सकारात्मक दृष्टिकोन हा योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करतो. कारण जेव्हा तुमचा दृष्टिकोन तुमच्याबद्दलचा योग्य असतो, तेव्हा तुम्हाला फटाफट निर्णय घेता येतात आणि सहनिर्णय घेतात आणि सकारात्मक निर्णय घेतात. कारण तुम्ही तुमच्यासाठी निर्णय घेत असता, तुमच्या विकासासाठी निर्णय घेत असता आणि सर्वार्थानं तुम्ही पुढे जात असता. तेव्हा काय तुमच्याकडचा स्वतःचा व्यक्तिगत जो दृष्टिकोन आहे, तो अपयशाकडे पाहण्याची दृष्टी अजिबात देत नाही. जेव्हा तुम्हाला कळतं, की माझ्यामध्ये हे खऱ्या अर्थानं उत्तम गुण आहे, त्या गुणांचा तुम्ही विकास करता. जेव्हा त्या चांगल्या गुणांचा विकास करता, त्याचा फायदा तुम्हाला सर्वार्थानं प्राप्त होतो. जे स्वतःवर विश्वास ठेवतात, ते अपयशाला शेवट कधीच मानत नाहीत आणि लक्षात ठेवा, तर शिकण्याची ती संधी निर्माण करतात. कारण त्यांना माहिती आहे, की हे मी करू शकतो. या पद्धतीने नाही, या पद्धतीनं अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ते वापरतात आणि तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये किती स्ट्रॅटेजी वापरली आतापर्यंत? वापरली नसेल, तर आजपासून वापरायला सुरुवात करा मित्रांनो. का? कारण ए-बी-सी हे प्लॅन तुमच्याकडे पाहिजेतच. कारण तुम्हाला एक मध्ये फेल गेला, तर दुसऱ्यामध्ये म्हणजे याचा अर्थ स्किल सेटमध्ये कमी असेल, इन्फॉर्मेशन तुम्ही कमी असाल, नेटवर्किंगमध्ये कुठे कमी पडला असाल किंवा काही रिसोर्सेसमध्ये तुम्ही कमी पडला असाल, तर लक्षात ठेवा, की स्वतःला तुम्ही पहिल्यांदा सर्वार्थाने सांगा, हे तू करू शकतोस, ही तुझी कॅपॅसिटी आहे करण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही नवीन येईल ते शिकण्याची तुम्ही नेहमी धडपड ठेवा आणि धडपड करत राहिल्यावरती तुम्हाला शिकायला मिळतं. रिसोर्सेस आपोआपच भेटतात. कारण लोक तयार असतात तुम्हाला मदतीसाठी. फक्त ते लोक योग्य वेळी भेटले पाहिजेत. हां, चुकीचे लोक भेटले तर अडचण निर्माण होतात बरं का व्यक्तिगत जीवनामध्ये. आणि अर्थात जिथं जे तुमचं व्यक्तिगत काही विकासाच्या गोष्टी असतील, जे काय असेल त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. पण जर तुम्ही इतरांच्या मतापासून जर तुमचं स्वतःचं स्वातंत्र्य निर्माण केलं, इतरांची मतं जी आहेत ती त्यांची मतं असतात. ते तुमच्याबरोबर तुमच्या परिस्थितीमध्ये नसतात. तुमची परिस्थिती वेगळी असते. मग ती तुमची कोणतीही परिस्थिती असेल, मानसिक असेल, तिथे सामाजिक असेल, आर्थिक असेल, तिथे जे काही गोष्टी तुमच्या समोर असतात ते तुमच्या संबंध नसतात, त्यांच्या संबंधानं नसतात. ते त्या रस्त्यानं कधी गेलेले नसतात. जे त्या रस्त्याने गेलेले नसतात ते तुम्हाला सल्ला देत असतात. किती छान आहे ना? आणि बऱ्याच वेळा ते लोकं त्या पद्धतीने समाजामध्ये काउन्सिलर असतात, समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण माझी एक नम्र विनंती आहे, ज्यांना कोणाला काउन्सिलिंग करायचं आहे, ज्यांना कोणाला लोकांना सल्ला द्यायचा ना, एकच गोष्ट करा, त्यांच्या ठिकाणी तुम्ही थांबा आणि तो अनुभव घ्या. मग तो तांत्रिक असेल, तो त्या पद्धतीने मानसिक असेल, त्याच पद्धतीने तो सामाजिक असेल, आर्थिक असेल, मग तुम्हाला ते खऱ्या अर्थानं उपाय देऊ शकतात. अन्यथा तुम्ही कोणालाही उपाय देऊ शकत नाही. काय मग मित्रांनो? खरं आहे ना, की तुम्हाला स्वतःला त्यांच्या जागेत बसावं लागेल आणि जेव्हा तुम्ही बसाल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, अरे माझं मत मला देताना काय? म्हणजे मत देणाऱ्यांच्या बाबतीतही मी विशेष करून सांगू इच्छितो आणि मत घेणाऱ्याच्या बाबतीतही मी सांगू शकतो. मत घेणाऱ्याने स्वतःचा दृष्टिकोन अत्यंत उत्तम ठेवला पाहिजे आणि मत देणाऱ्याने पण आपला दृष्टिकोन उत्तम ठेवून मत दिलं गेलं पाहिजे. त्याचं स्वतः कारण त्याचं स्वातंत्र्य तुम्ही हिरावू नाही शकत. त्याच्या स्वातंत्र्यात गदा तुम्ही आणू नाही शकत आणि व्हाईस वर्सा तुमच्याही स्वातंत्र्यात तुम्ही गदा नाही आणली पाहिजे. कारण तुम्ही ही खऱ्या अर्थानं
निमित्तानं काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न जेव्हा समाजाला करता, शिक्षक असाल, आई असाल, भाऊ असाल, बहीण असाल, जे तुमचं नातं आहे, जे तुम्हाला रोल या परमेश्वरानं इथं दिलेला आहे, तो जेव्हा तुम्ही प्ले करता, तेव्हा त्यात प्रामाणिक राहा आणि तुम्ही सात्विकतेनं राहा. पहा, तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय मित्रांनो, मग त्या मतांची ओळख खरी ठरते का? मग जे काही लोकांची मतं असतात, ती तुम्हाला मतभिन्नता कळते. कारण मतभिन्नतेमध्ये लक्षात येतं, की किती अभ्यास आहे, किती खऱ्या अर्थानं त्याचा परिपक्वतेचा खऱ्या अर्थानं तो संपूर्ण परीघ आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला त्याची व्याप्ती कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या पद्धतीने समजणार नाही. म्हणून तुम्ही स्वतःला ओळखा. इतरांना ओळखण्यापेक्षा आधी स्वतःला ओळखा. मी स्वतःला ओळखलं, की इतरांना ओळखणं फार सोपं जातं. काय मग? तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं डोक्यात ठेवलंय ना? जीवनाची सगळ्यात महत्त्वाचा धडा एकच आहे मित्रांनो. तुमची ओळख लोकांच्या शब्दावर नाही, तर तुमच्या विचारावर आणि तुमच्या कृतीवर बनते. येस, तुमची पर्सनॅलिटी तुम्ही जे आहात ना, त्याच्यातनं रिफ्लेक्ट होत असते. लोक काय सांगतात? लोक चांगलंही सांगतात आणि लोक वाईटही सांगतात. का? कारण आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही, मग त्यांना ते गोष्टी त्यांच्या पद्धतीने सांगतात. हे चुकीचं आहे. कारण आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही. असं होतं तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, अनेकांच्या जीवनामध्ये. हे रोजच्या घटना आहेत. तेव्हा तुम्ही इतरांच्या मतांना किती किंमत देण्यापेक्षा मी इथं असं म्हणेन, इतरांची मतं तुमच्याबद्दल काय आहेत याच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचं मत हे प्रामाणिक आहे, त्या प्रामाणिक मताने चला आणि जे तुम्हाला योग्य कृती करायची आहे ती करा. यश हे तुमच्याबरोबर असणार आहे. कारण लोकांच्या शब्दावर तुमची ओळख होत नसते, तर तुमच्या विचारावर आणि तुमच्या कृतीवर होते. कारण तुमची विचार जे असतात तेच कृतीतून जेव्हा दिसतात, स्वतःकडे सकारात्मक पहा, आत्मविश्वासाने पहा आणि प्रामाणिकपणे पहा आणि बघा, तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायला अत्यंत सोपं पडेल. स्वतःची किंमत तुम्हाला ओळखता येईल आणि इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या विचारांना तुम्ही महत्त्व द्याल आणि आत्मपरीक्षण करा आणि आत्मचिंतन सर्वार्थानं तुम्ही करा. मग पहा, तुम्हाला सगळ्यात आनंद आहे. पण कधीही कोणाची निंदा करू नका. कारण आपल्याला काही अधिकार नाही कोणाला वाईट बोलण्याचा. हां, अर्थात हे परत सामाजिक आणि व्यक्तिगत यानुसार हे वेगवेगळ्या ठिकाणी मतभिन्नता असते. वेगवेगळ्या ठिकाणी याचा खऱ्या अर्थानं अलाइनमेंट आहे. थिंकिंग प्रोसेस ही वेगळी असते. यासाठी विचाराची बैठक लागते. कारण हे जे मी काही कथित करत आहे, हे सर्वच्या सर्व प्रॅक्टिकल लाईफ कशा पद्धतीने तुम्ही जगू शकता आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये जगत असताना तुम्हाला किती काळजी घेतली पाहिजे. काय मित्रांनो, मला विश्वास आहे, की तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे झालात ना, तर जगालाही तुम्हाला मोठं म्हणावंच लागेल. कारण का? तुम्ही स्वतःच्या नजरेत कधीही स्वतःला कमी लेखू नका. तर मला विश्वास आहे, की आजचा विचारही तुम्हाला आवडलेला असेल. कारण का? मी जे बोलत आहे, ते तुमच्या व्यक्तिगत विकासासाठी, तुमच्या व्यक्तिगत सर्वार्थानं सुख आणि समृद्धीसाठी बोलत आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही विचार करा. तुमची विचार करण्याची परिपक्वता तुमच्यामध्ये आहे, ती पुन्हा ती वाढवा. त्याचा परीघ वाढवा आणि पहा, तुम्हाला कळेल, की यू आर द बेस्ट इन द वर्ल्ड. हो, आणि मग काय? जर तुम्हाला त्यातही अडचण असेल, तर मित्रांनो माझ्याशी संपर्क करा. कारण माझा नंबर आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो 776-898-1355. काय मित्रांनो, हा व्हिडिओ आवडणार? डेफिनेटली तुम्हाला आवडणार. मग ह्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना तुम्ही शेअर करा. कारण त्यांच्या जीवनामध्ये इथं कुठेतरी त्यांनी स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमकुवत केला असेल, कमजोर केला असेल, न्यूनगंड आला असेल, तर त्या लोकांना लगेच कळेल, अरे हे मी नाही करायला पाहिजे. मला माझं स्वतःचं ऐकलं पाहिजे. माझ्यासाठी मी सकारात्मक असलं पाहिजे. म्हणजे तो त्याचा विकास करेल. आणि हो मित्रांनो, त्यासाठीच हे सर्व आम्ही काही जे काही गोष्टी करत आहे, रोज आम्ही तुम्हाला व्हिडिओज देत आहे. याचं एकच आहे आणि एकच मिशन आहे, की यू पीपल शुड बी हॅपी फॉरएव्हर. तुम्ही सर्वांनी आनंदित सदैव राहावं हीच इच्छा आहे मित्रांनो. काय तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला ना तुम्हाला? आणि निश्चित तुम्ही हा तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करालच. पण यातून तुम्ही शिका, यातनं इम्प्लिमेंट करा आणि जर तुम्हाला इम्प्लिमेंट करताना काही अडचणी आल्या, तर कॉल मी. तुम्हाला नंबर सांगितलेला आहे. परत शेवटी जाता-जाता सांगतो 776-898-1355. चला तर पुन्हा भेटूया नव्या विचारानं उद्या पुन्हा एकदा. सतत सातत्याने आपण बदलण्याचा स्वतःसाठी प्रयत्न करू. जेव्हा आपण स्वतः बदलू, तेव्हा आपला समाज बदलेल, आपलं कुटुंब बदलेल आणि आपण सर्वार्थानं आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण विकसित होऊ. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया. थँक तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात, तुम्ही लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात आणि तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा. तर पुन्हा भेटूया. थँक